खोमेनींना संपवण्यासाठी युद्धविराम. इराणचा सर्वोच्च नेता कुटुंबासोबत बेपत्ता. इराणमध्ये तख्तापालट होणार. इराणी लोक आणि त्यांचा इतिहास अनेकांना ठाऊक असेलच. त्यामुळे इराण शरणागती पत्करणारा देश नाही असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी दिलाय. त्यामुळे एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवसांनी युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी केलेली असली तरी इराणनं युद्धविरामाच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय. कारण युद्धविरामानंतरच इराणनं 6 वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर डागली. खोमेनींनी युद्धविरामाला गांभीर्यानं का घेतलं नाही की युद्धविरामाच्या नावाखाली खोमेनींची हत्या करण्याचा डाव आखला जातोय. युद्धविरामाच्या घोषणेनंतरही खोमेनी कुटुंबासह बेपत्ता आहेत. युद्धविरामातून इस्रायल खोमेनींच्या हत्येचा डाव आखत असल्याचा संशय. खोमेनींच्या सुरक्षेसाठी इराणनं रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचं युनिट तैनात केलंय. खोमेनींचा संदेश मध्यस्थांमार्फत बंकर बाहेर येतो. हत्येच्या भीतीपोटी खोमेनींकडून उत्तराधिकारी निवडीला सुरुवात झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आधीच इस्रायल इराण युद्ध खोमेनींच्या हत्येनं संपेल असं म्हटलं होतं. त्यात इराणमधल्याच अधिकाऱ्यांनी खोमेनींना इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. इस्लामिक क्रांती दरम्यान नेते पदावरून हटवलेल्या शाह मोहम्मद यांचा मुलगा रजा पहलवी यानं इराणी क्रांतीमध्ये लष्करानं सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. खोमेनी आणि त्यांचं दहशतवादी शासन इराणला मागे नेतंय. सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे खोमेनींच्या विरोधात इराण क्रांतीमध्ये लष्करानं सहभागी व्हावं. तुम्ही इराणी क्रांतीत सहभागी झालात तर इराण तुम्हाला कधीच विसरणार नाही. यामुळे अमेरिकेच्या मध्यस्थीनं खोमेनींचा खात्मा करून 1979 प्रमाणे इराणमध्ये पुन्हा रक्तरंजित क्रांती होणार का? इराणचा पुढचा उत्तराधिकारी कोण असेल असे अनेक सवाल निर्माण झालेत. मात्र खरंच युद्धविराम खोमेनींच्या हत्येसाठी आखला गेलाय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.